हे माते, काय ग पोरींनो, हे माते बिते काय लावलंय? हे माते, तुम्ही तर अजून पाकखान्यातच लुडबुड करताय. हो ना. अगं पोरींनो, तुमचा बापा दिवसभर हिंडतो आणि तुम्ही दिवसभर घरीच बसता. मी एकटे दिवसभर रानात खुरपिते आणि घरी आल्यावर मी स्वयंपाक करायचा. हे माते, एवढं क्रोधित व्हायला काय झालं? अगं ती वैशून तिचं बाप होती येडे, पण तू पण आता येडी झाली का? हे माते, ते सगळे जाऊ द्या. आमचा जीव भुकेने व्याकुळ झालाय. तेवढी आमच्या भोजनाची व्यवस्था करा. हो ना माते, आम्हासही तसेच झाले आहे. अगं पोरींनो, तुम्ही मला मदत करू लागल्या तर लवकर होईल ना स्वयंपाक? हे माते, तुम्ही असताना आम्ही कशाला तसदी घेऊ? चला थोरल्या राजकुमारी, आपण दिवाणखान्यात बसू. हटवून घ्या पोरी, काम तर कामा नाही करीत आणि मलाच माते माते करून मातीत घालाय बसलेत. थोरल्या राजकुमारी, आता आपल्या भोजनाची व्यवस्था होईल. हो ना राजकुमारी, पिताश्री आलेले नाहीत. अहो राजकुमारी, आपले पिताश्री दुसऱ्या राज्यात विवाह कार्यासाठी गेले आहेत आणि मग ते तिथूनच भोजन करून येतील. राजकुमारी, काय बोलता? पहा, पिताश्री तर आले. राजकुमारी बोला पिताश्री. राजकुमारी, आम्ही शेजारच्या राज्यामध्ये एका विवाह कार्यासाठी गेलो होतो, परंतु तेथे विवाह संपन्नच झाला नाही आणि मग आम्हाला उपाशीच राहावे लागले. आमचा जीव भुकेने कासावीस झालाय बघा. तुम्ही लवकरात लवकर आमच्या भोजनाची व्यवस्था करा. अहो राजकुमारी, हा तर अनर्थच झाला. हो ना पिताश्री, म्हणजे तुम्ही उपाशीच आहात? अहो राजकुमारी, उपाशी म्हणजे 3 वेळचे उपाशी आहोत. पिताश्री, तुम्ही विराजमान व्हा. आम्ही आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. चला राजकुमारी. हे माते, पिताश्री सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा भुकेने व्याकुळ झालेले आहेत. त्यांच्या सुद्धा भोजनाची व्यवस्था करा. बसा बसा, आलेच घेऊन. येतो माते. चला राजकुमारी. राजाचं आणि या राजकुमारीचं भूतच उतरते, यांना शीघ्र भोजनच देते आता. थोरल्या राजकुमारी आणि धाकल्या राजकुमारी आणि हो महाराज, आपल्या सुद्धा भोजनाची व्यवस्था केलेली आहे. राजकुमारी, चला थोडी बाहेर थंड हवा घेऊया. हो माते. चला चला. राजकुमारी, चला लवकर. राजकुमारी, बसा खाली. राजकुमारी, हे घ्या पात्र, मग आपण हलवू जेवणाचे सूत्र. तिथे आपल्याला कामच करावं लागेल. आई काय आपल्या राजकुमारला होऊन जाणार. हा ना बाई, तू घास भांडे, मी धुवून ठेवते. अगं, आपल्याला दिले भांडे घासायचं काम. पप्पाला काय सांगितलं असं? पप्पाला आहे ना झाडू मारायला लावला असेल. घासबाई, आपल्याला सोपं काम भेटले. माझ्या नादी लागत काय? घराची मालकीण आहे का? कोण आहे? अहो, पुढे तुम्ही झालं का झाडून? त्याशिवाय भोजन मिळणार नाही.